नमस्कार. रेसिपी सफर चॅनेलवर मी गीता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. या भागात अगदी नवीन पद्धतीचा झणझणीत आणि चटपटीत बटाट्याचा ठेचा बघणार आहोत आपण. त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. दाल खिचडी बनवण्यासाठीचं सुद्धा साहित्य घेतलं आहे मी आणि 2 बटाटे घेतलेले आहेत. दाल खिचडी आणि बटाटे एकदम उकडून घ्यायचे आहेत. इंद्रायणी राईस आहे हा. जेवढा राईस घेतला आहे तेवढ्याच आपल्याला डाळी घ्यायच्या आहेत आपल्या आवडीच्या. मी इथं लाल मसूर डाळ, पिवळी मसूर डाळ आणि मूग डाळ घेतली आहे. तुम्ही तूर डाळसुद्धा घेऊ शकता. जेवढे तांदूळ तेवढ्याच डाळी. हे अगदी योग्य प्रमाण आहे दाल खिचडीसाठी. उन्हाळ्याच्या दिवसात विना मसाल्याचे असे अगदी छान सात्विक पदार्थ खाण्याची गरज असते आपल्या शरीरासाठी. त्यासाठी आपण प्लेन दाल खिचडी बनवणार आहोत आणि त्यामध्येच आपल्याला बटाटेसुद्धा उकडून घ्यायचे. डाळ तांदूळ एकत्र कुकरमध्ये लावायचे. दोन्ही एकत्र करून आधी स्वच्छ धुवून घेऊया सगळ्या डाळी आणि तांदूळ. इंद्रायणी राईसच वापरा यासाठी, म्हणजे दाल खिचडी अगदी छान मऊसूत तयार होते. दुप्पट पाणी घालायचं आहे. तुम्हाला जर अजून मऊसर हवी असेल तर तिप्पट पाणी घालू शकता. बटाट्याचा ठेचा बनवण्यासाठी या डाळ तांदळाबरोबरच आपल्याला बटाटेसुद्धा उकडून घ्यायचे आहेत, म्हणजे आपलं काम झटपट होतं आणि सोपं होतं. मोठा ग्लास घेतला आहे मी आणि त्यामध्ये आता असा मध्ये ठेवून बटाटे उकडून घ्यायचे आहेत, म्हणजे एकाच वेळी आपलं काम सोपं होतं. कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण बटाट्याच्या ठेच्याला लागणारा मिरचीचा ठेचा बनवून घेऊया. मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत तेलावर आणि जेवढ्या मिरच्या आहेत त्याच्या निम्म्या प्रमाणात लसूणसुद्धा आपल्याला या मिरचीबरोबरच भाजून घ्यायचे आहेत. गॅस मिडियम ठेवायचा. मोठ्या गॅसवर मिरच्या भाजू नका, कारण मिरच्या जर जास्त प्रमाणात भाजल्या गेल्या तर ठेचा भरडसर तयार होतो आणि चव लागत नाही. 1 चमचा ओलं खोबरं आणि 1 चमचा भाजलेले शेंगदाणे यामध्येच टाकून आपल्याला थोडं परतून घ्यायचं आहे. त्यामुळं मिरचीचा ठेचा खूप चविष्ट तयार होतो आणि त्यामुळं बटाट्याचा ठेचा अतिशय उत्तम लागतो. अशा पद्धतीनं बटाट्याचा ठेचा तुम्ही बनवला नसेल तर एकदा नक्की बनवून बघा. अतिशय सुंदर होतो आणि रात्रीच्या जेवणासाठी मस्त ऑप्शन तयार होतो. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे यातच आणि सगळं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता हा ठेचा तुम्ही कोणत्याही हिरव्या भाजीत वापरू शकता. हा ठेचा एकदा बनवला की तोंडी लावणं म्हणून सुद्धा मस्त लागतो. दह्यासोबतसुद्धा खूप छान लागतो. सगळं साहित्य भाजून झालं आहे. मिरचीला व्यवस्थित डाग पडले. आता खाली काढून घेतलं आहे मी पातेलं. थोडंसं गरम आहे. आता गरम असतानाच यामध्ये मीठ मिक्स करायचं. त्यामुळे मिरच्या मऊ पडतात आणि ठेचा अगदी सॉफ्ट ठेचला जातो. आता या भांड्यातच मी वरवंट्यानं ठेचा ठेचून घेणार आहे. मिक्सरला लावू नका, कारण मग त्याची चटणी तयार होते. आपल्याला भरडसर ठेचा बनवायचा आहे. थोडंसं कोमट झालं की वरवंट्यानं भरडसर ठेचून घ्यायचं. यातच मी ठेचून घेतल्यामुळं बघा कसा भरडसर आणि छान ठेचा तयार झाला आहे. आता तो एका वाटीत काढून घेणार आहे मी. भरपूर तयार झाला आहे. यातला थोडाच लागणार आहे तोंडी लावणं म्हणून आपण हा बाजूला काढून ठेवायचा आहे. यामध्ये भेंडी, तोंडली, पडवळ खूप छान लागतं. शिमला मिरचीसुद्धा बनवू शकता, वांगी बनवू शकता. मस्त ठेचा तयार झाला आहे. बाजूला ठेवून देऊया. आता कढी बनवण्यासाठी एका वाटीत मी थोडंसं चमचाभर बेसन पीठ घेतलं आहे. त्यात चमचाभर ताक मिक्स करायचं आणि ही पेस्ट बनवून ठेवायची. मिरची आणि आलं ठेचून घ्यायचं आहे कढीसाठी. आता यात मी चमचाभर हळदसुद्धा मिक्स केली आहे. हे मिश्रण कढीसाठी तयार ठेवा. रात्रीच्या जेवणाचा बेत बनवतो आहे आपण अगदी सात्विक. फोडणी बनवून घ्यायची आहे भांड्यात. जिरे मोहरी तडतडल्यावर थोडासा हिंग टाकायचा आणि आलं मिरचीचा ठेचा यामध्ये परतून घ्यायचा आहे. सात्विक प्लेन खिचडी, कढी आणि हा बटाट्याचा ठेचा आणि सोबत भाकरी हा रात्रीच्या जेवणाचा उत्तम बेत बनवतो आहे आपण. आता जे मिश्रण बनवून ठेवलं होतं ते आधी मिक्स करायचं आणि पुरेसं ताक मिक्स करायचं आहे. गरज वाटली तर पाणी मिक्स करा आणि छान कढी बनवून घ्या. चवीप्रमाणे मीठ टाकायचं यात. गॅस मिडियम ठेवायचा आहे. कोथिंबीरसुद्धा टाकली आहे मी.
आता कढीला खूप मोठी उकळी येऊ द्यायची नाही, सतत ढवळत राहायचे, कारण ढवळणं बंद केलं तर कढी फुटू शकते. चवीप्रमाणे गूळ पावडर घातली अर्धा चमचा. कढी तयार आहे. आता कुकर उघडून बघूया. बघा, मस्त डाळ खिचडी शिजली आपली आणि बटाटेसुद्धा शिजले. आता हे असंच प्लेन आपण कढीबरोबर सर्व करणार आहोत. यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही फोडणीवरून मिक्स करू शकता. लसणाचा तडका तुम्ही देऊन ही खिचडी सर्व करू शकता, पण अशीच प्लेन मी सर्व करणार आहे. कढीबरोबर मस्त लागते. आता बटाट्याचा ठेचा बनवून घेऊया. उकडलेले बटाटे अशा पद्धतीनं मीडियम फोडी बनवून घ्यायचे आहेत आणि ठेचा बनवलेल्याच भांड्यात मी चमचाभर तेल घेतले. त्यावर हिंग, जिरे, मोहरी टाकून घ्यायचे. गॅस मीडियम ठेवा आणि तयार केलेला ठेचा चवीप्रमाणे मिक्स करायचा आहे त्यामध्ये. खूप चविष्ट बनला आहे हा ठेचा. नक्की बनवून बघा बटाट्याचा ठेचा. कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि हाईप द्यायला विसरू नका. यामध्ये आता बटाटे मिक्स करूया. उन्हाळ्याच्या दिवसात असे सात्विक पदार्थ खाण्याची गरज असते, तर त्यासाठी आपण हा मस्त बेत आज आपण बनवलेला आहे. अशा पद्धतीनं नक्की बनवून बघा. उन्हाळ्यात खूप चमचमीत आणि मसालेदार पदार्थ नकोसे होतात. अशा वेळी हा ठेचा नक्की बनवून बघा. चमचाभर तीळ यामध्येच भाजून घ्यायचे, म्हणजे ठेचा दिसायलाही सुंदर दिसतो आणि चवीला तर अतिशय सुंदर लागतो. भाजलेले तीळ तयार असले तर ते चमचाभर मिक्स केले तर चालतात, पण कच्चे असल्यामुळं ते मी यामध्येच आत्ता भाजून घेते आहे. सगळं मिक्स करूया एकत्र. रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चवीप्रमाणे मीठ मिक्स करूया. आता ज्यांना तशीच भाजी हवी आहे त्यांच्यासाठी तशी सर्व करू शकता, पण हा बटाट्याचा ठेचा आहे त्यामुळं आपण यावर एक तडका देणार आहोत. तडका पॅनमध्ये हिंग, जिरे, मोहरी आणि लसूण भरडसर ठेचलेला याचा तडका बनवायचा आहे. त्यामध्ये थोडीशी काश्मीरी मिरची पावडरसुद्धा मिक्स करायची आहे. या तडक्यामुळं मस्त लागतो ठेचा. जरूर बनवा अशा पद्धतीनं. हा तडका भाजीवर देऊन घ्यायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा कच्चा कांदा त्यामध्ये मिक्स करायचा आहे. उन्हाळ्याच्या दिवसात असा कच्चा कांदा खाण्यात पाहिजेच. त्यामुळं चव द्विगुणित होते आणि खायला खूपच मजा येते. तयार आहे बटाट्याचा ठेचा. भाकरीसोबत खूप सुंदर लागतो. नक्की बनवा ही रेसिपी आणि आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आता सर्व करूया. त्यावर थोडासा लिंबू पिळायचा आहे. तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी पिठी साखरसुद्धा तुम्ही मिक्स करू शकता. लिंबू पिळल्यामुळं खूप छान लागतो. पुन्हा भेटूया अशाच रेसिपीसह. धन्यवाद.